राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ म्हणत सुषमा अंधारेंचा व्हिडिओ सभेत दाखवून उद्धव ठाकरे यांना सवाल केला आणि त्यावर विरोधकांनीही राज ठाकरेंच्या जुन्या भूमिकेचे व्हिडिओ दाखवून त्यांना उत्तर दिले. पाहूया. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो कोण दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभा केलं तर न बोलते का. राज ठाकरे ईट का जवाब पत्थर से मिलेगा और इसी सभा में मिलेगा. इसी सभा 2019 ला ज्या लावरे तो व्हिडिओवरून राज ठाकरे देशभर चर्चेत राहिले त्याच स्टाईलनं यंदा राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा व्हिडिओ कालच्या सभेत दाखवला. मात्र त्याला विरोधकांनी व्हिडिओनीच उत्तर दिलंय. मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. लावरे तो व्हिडिओ हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का गेली काही गिली दंडा खेळायला लागलीत का. ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाही आहे. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात. असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो वाईट दिवस आले. राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या एका पोरीची ताकद आहे की तुमच्यासारख्याचा घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले. जसं वंदनीय बाळासाहेब म्हणाले की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा गेली. पण मिस्टर राज जेव्हा मी शिवसेनेकडे आले ना आता अशा काळामध्ये ज्या काळात हिंदू धर्माची सगळ्यात मोठी कसोटी कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या आजाराचं राजकारण करत त्याच्या आजाराची पिंगल उडवत तुम्ही शत्रू पक्षाला सामील झाला, सुपाऱ्या घेऊन भाषण केली. त्यावेळेला सुषमा अंधारे सुलावरची पोळी खात होती. त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं की या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी काम केलं त्यांची पाठची बहीण म्हणून ताकदीने उभी राहिली. कोण दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभं केलं तर न बोलते का. राज ठाकरे ईट का जवाब पत्थर से मिलेगा और इसी सभा में मिलेगा. इसी सभा माननीय बाळासाहेबांचं नाव घेण्याची लायकी आहे का तिची. आणि आज जी आदरणीय राजसाहेबांबद्दल ती बोलते आहे आणि ज्या प्रकारे अपेक्षित खालची टीका अपेक्षित होती तिने तसंच केलेलं आहे. आणि मला नाही वाटत की तिच्याबद्दल बोलून मला तिची लायकी अजून काढायची गरज आहे. जे बोलायचं होतं राजसाहेब काल बोलले. याआधी बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्या अंधारेंना ठाकरेंनी प्रवक्ता कसं केलं असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. तर ज्या राणे कुटुंबियांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल विधानं केली तुम्ही त्यांच्याच प्रचाराला कसा गेलात असा प्रतिप्रश्न ठाकरे गटानं केलाय. खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. नेहमी बाळासाहेब सांगायचे, आम्ही कधी गप्पा मारत असायचो ना, मला ते सांगायचे अंतुलेनंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल, सपाटा बघितला असेल, बोले आपले नारायणराव आहेत. झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी विनाकारण कोणाची स्तुती करण्यातला माणूस नाही आहे. मी ते राणेंनी
ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांवर मातोश्रीवर उद्धवसाहेब टीका केली, आमचा ही मुठ्ठी आवडलेली आम्ही. परंतु एक संयमी नेता आमचा आहे, उद्धवसाहेब संयमी आहेत आणि ते आम्हाला त्यांनी राहू द्या त्यांचं आपोआप वाईट होईल. तर ते का बोलत नाही त्यांनी सांगावं स्वतः. काल ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी अंधारेंचा व्हिडिओ दाखवला आणि दुसरीकडे कल्याणमध्ये फडणवीस राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते तो व्हिडिओ जयंत पाटलांनी ऐकवला. अशा टोकाच्या भाषणा हेच आमचं कौतुक फार करायचे. मोदींना प्रचंड विरोध करायचे आणि यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हटले हे 2 मिनिटं तुम्ही बघा लावा. तर तुम्हाला एक सांगतो, राज ठाकरेंची अवस्था कशी आहे. एखादा व्यक्ती क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर तो काय करतो, तो कॉमेंट्री करतो. अर्थात तो मानधन घेऊन करतो, हे करतायत की नाही मला माहीत नाही, पण तशी राज ठाकरेंची अवस्था आहे. ते आत्ता केवळ कॉमेंट्री करतायत, ते खेळत नाही आहेत. आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल, म्हणून ते वाजवत आहेत. त्यामुळं काय मनावर घेऊ नका. फडणवीस साहेबांनी सांगितले, मी काय बोललेलो नाही. राज ठाकरे सुपाऱ्या घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात. हे भारतीय जनता पक्ष, खास करून देवेंद्र फडणवीस यांना जर विस्मरणाचा झटका आला असेल आणि ते आता नरेंद्र मोदींच्या सभेत सुपारी कन्वर्टीला लावून बसणार असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो आणि सुपारी घेऊन पाठिंबा आणि प्रचार करतो एखाद्याचा, हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं. जास्ती सुपारी करू नका. सुपारी जर गळ्यात अडकली तर ती गिळता येणार नाही, बाहेरही काढता येणार नाही आणि श्वास अडकेल. त्यामुळे सांभाळून. नाही, पण ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना विचारा, त्यांनी याबद्दल ज्या वेळेला जुन्या जर गोष्टीच काढायच्या असतील सगळ्यांच्याच, त्या जर सगळ्यांच्याच काढल्या तर मला असं वाटतं मग कोणाला तोंड दाखवायला जागा होणार नाही. काय म्हणाले असतील देवेंद्र फडणवीस, आम्हीही म्हणालो, तेही म्हणाले. ते राजकीय आरोप प्रत्यारोप होते, त्यामुळे ते होत राहतात. आणि मला असं वाटतं राऊतांना जी सुपारी मिळाली आहे ती उबाटा संपवायची सुपारी मिळाली आणि ते व्यवस्थित काम करतात. आणि ती सुपारी मला वाटतं पवार साहेबांनीच दिली राऊत साहेबांना, उबाटा संपवायची सुपारी, आणि ते काम ते व्यवस्थित सुपारी घेऊन वाजवत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करणारे राज ठाकरे पुण्यात जाऊन त्यांचं कौतुक कसं करतात म्हणून सवाल विचारले जात आहेत. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा. लोकांच्या कनपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार. मी तुला दिसलो का गाडीमध्ये, मी झोपलो होतो का, मी होतो का तिथं. निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये, निर्लज्जपणाचा कळस. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला. अरे कशाला खोटं बोलताय. 6 दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोनकन इथे आले लगेच सगळेजण. कारण भुजबळांनी सांगितलेलं असणार आत काय काय असतं. जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिथे नको. कामं नकोय, तीच माणसं निवडून हवी असतील, तुमचं तुम्हाला लख लाभो. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पण लोक इथे आहेत, पण ते अजितदादांबरोबर आहेत. बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही. यंदाच्या निवडणुकीत आघाडी असो वा महायुती, मतं आणि भूमिकांचं रंजक चित्र आहे. कालच फडणवीस एका मुलाखतीत म्हटले की राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थिरावले आहेत. पण राज ठाकरेंनी कालच्याच सभेत पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा छेडला. फडणवीस म्हणाले की मोदींनी केलेला विकास हा महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकांचा मुद्दा आहे. राज ठाकरे काल म्हटले की मी पहिल्यांदा एकही मुद्दा नसलेली निवडणूक अनुभवतोय. धनंजय मुंडे बारामतीत येऊन भावनिक राजकारणाला बळी न पडण्याचं आवाहन करतात. दुसरीकडे त्यांच्याच बीडमध्ये उदयनराजे आणि स्वतः पंकजा मुंडेंकडून भावनिक आवाहन केलं जातं. पंकजा मुंडे म्हणतात की आपल्याला पंतप्रधान मोदींनी उमेदवारी दिली आणि अजित पवार पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदासाठी मोदींना शिफारस करणार म्हणून सांगतायत.
बीडमध्ये महायुतीचे नेते म्हणतात की विद्यमान सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस नेला. तिकडे सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत पेठा न घालण्याची प्रतिज्ञा करतात. आपण मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा दिलाय, मात्र तो पाठिंबा बाहेरून असल्यानं आपण बोलू शकतो असं राज ठाकरे काल म्हणाले. पण इतरांची पोरं कडेवर घेणार नसल्याच्या भूमिकेनंतर काही दिवसांनीच राज ठाकरेंनी महायुतीचा प्रचार केल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर विरोधक प्रश्न करतायत. आम्ही सांगणार की बाबा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आम्ही जेलमध्ये टाकणार आणि मग त्यांच्याबरोबर तुम्ही युत्या करणार आणि परत लोक म्हणणार की नाही जाऊ देत, आपण यालाच मतदान करूया. हेच असंच मिळणार तुम्हाला. जसं जसं समाज असतो तसंच तुम्हाला सरकार मिळतं. नाही भाजप नाही भाजप सोबत जाण्याचं कसं आहे, मी आत्ताच आमच्या विभागाध्यक्षांशी बोलत होतो. कोणी कोणाला तरी भेटलं की युत्या नसते आहोत. तुमच्या रोजच्या बुलेटिनचा भाग असेल हा युत्यांचा, पण त्याचा आमच्याशी काही संबंध नसतो. ठीक आहे ना, मग त्यांचा निर्णय. आणि आम्ही कुठं घेण्यासाठी काय दरवाजे उघडे ठेवले आहेत का? ते जाणार नाही, आनंद आहे आणि आयुष्यभर येऊ नये अशी सदिच्छा आहे. राज ठाकरेंना असा प्रश्न विचारा की आता ज्यांच्यावर आरोप आहेत असं ते म्हणते आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून तर ते व्हिडिओ लाव रे व्हिडिओ म्हणून सभा घेत होते ना, मग तेव्हा कुठे होतं काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात राज ठाकरेंनी पाठिंब्याची भूमिका बदलली आहे, पण त्यांच्यावरची टीका मात्र कायम आहे. फक्त 2019ला जे महायुतीचे नेते बोलत होते तेच 2024ला मवियाचे नेते बोलतायत. अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.